हे नूडल्स मी पाण्यात टाकलेले व मीठ टाकलेले. देन तिने सगळं मिक्सर बनवून घेऊन तिखट नूडल्स बनवले. किती छान आहे ना. तिचं नाव आहे मधुरा. मधुरा ती एवढी चांगली शेफ आहे ना की बास. ती एवढं चांगलं खायला बनवते जसं की खाल्ल्यावर असं उत्सव म्हणायसारखं वाटतं. बघा मस्त टेस्टी स्पायसी. ते पिझ्झा बनवू शकते, सँडविचेस चांगलं बनवू शकते आणि खूप काय बनवू शकते. सो म्हणजे सगळं खूप आवडतं. मी खूप खुश आहे की मला अशी चांगली दीदी मिळाली आहे. बघा किती चांगली नूडल्स बनवते ना. ते मेयोनीज टाकते बघा किती चांगलं. बस कुणाला दाखव ते मेयोनीज ते ठेवती. आराध्या एकतर ओटा इतका घाण आहे. इथं थोडंसं कॉर्नफ्लॉर लागला ड्रेसला. मग इथं मिक्स कशी करणार बघा. तुम्हाला मिक्स करता नसेल तर शिका तिच्याकडून काहीतरी. ऍक्च्युली आराध्याकडून शिकलं पाहिजे. आणि आज सकाळी पिझ्झा केला आणि तो इतका मला पण येतो हा, पण मला पण तिच्यासारखंच येतं, पण ती जास्त चांगली बनवते. असं काही नाही. बास काढते. तुम्हाला तिचा चेहरा बघायचा आहे का? बास ग. चेहरा बघायचा आहे का तुम्हाला तिचा चेहरा दिसलाच नाहीये ना. थांबा दाखवेल. तुझं ऑडियन्स कोण आहे? ये दिसला ना मला तिचा चेहरा. किती छान नूडल्स बनवते ना. मस्त कोबी वगैरे छान टाकलेत मॅडमनी. 10 वेळा हात लावलाय त्या कोबीला. बघा किती वेळा ओढू. ओललती मला ही ओललती का नाही थोली ओढायचं? थोली ओललती. दीदी आहे का नाही ओढायचं? झालं 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 झालं. थँक्यू फॉर सीइंग माय व्हिडिओज. आणि असेच व्हिडिओज म्हणजे शेफ अँड कुकिंगचे तुम्ही नक्कीच पहा. योर्स लव्हिंगली मधुरा अँड आराध्या.